बँकेच्या खातेदाराचे ओडी खाते थकीत असतानाही त्यात वेळोवेळी वाढ करत आणि खातेदाराची सही नसलेले चेक वठवून त्याच्या खात्यातून वेळोवेळी सुमारे 36 लाख रुपये परस्पर काढून घेत बँकेच्या व्यवस्थापकाने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने खातेदाराची तब्बल 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला। सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नगरमधील 12 तोटी कारंजा शाखेत हा प्रकार घडला असून बँकेच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात संजय सुदाम रोकडे राहणार ओजस अपार्टमेंट कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ गुलमोहर रोड यांनी रविवारी 16 जूनला दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या प्रकरणी शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक प्रकाश दत्तात्रय सावंत राहणार सेंट्रल बँक कॉलनी सूतगिरणी रोड श्रीरामपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सन 2013 ते 2019 या कालावधीत फसवणुकीची सदर घटना घडली। ही बाब फिर्यादी रोकडे यांना समजल्यावर त्यांनी सावंत यांना याबाबत विचारणा केली असता त्यांना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली। या सर्व प्रकरणाची फिर्यादी रोकडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली। या तक्रारीची चौकशी केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानुसार रविवारी दुपारी व्यवस्थापक प्रकाश दत्तात्रय सावंत आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420, 409, 406, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।